पुन्हा एकदा स्वागत। झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। मात्र झारखंडच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन सत्ता स्थापनेसाठी गेलेल्या चंपाई यांना अद्याप मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली नाहीये। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला। राजीनामा देत ते घरी पोहोचताच त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी लागलीच अटक केली। हम लोगों ने बहुमत के साथ समर्थन पत्र हम लोगों ने अपना नेता परम आदरणीय चंपाई सोरेन जी को झारखंड आंदोलनकारी झारखंड टाइगर के नाम से जाने वाले वरिष्ठ हमारे झारखंड मुक्ति मोर्चा के नेता को हम लोगों ने अपना नेता चुना है। यही निर्णय हुआ है कि चंपाई सोरेन जी को मुख्यमंत्री बनाया जाए। और ये शपथ ग्रहण का कोई समय तय नहीं, अभी ये सब बात नहीं हुई है जी। नहीं। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्यासह इतरही प्रकरणातले गंभीर आरोप आहेत, त्यामुळे त्यांनी थेट राजीनामा दिला। या घटनेनंतर सोरेन सरकारमध्ये राज्य परिवहन मंत्री असलेल्या चंपाई सोरेन यांनी 47 आमदारांच्या सह्यांनीशी पत्र सादर करत सरकार स्थापन करण्यास राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। भेटीदरम्यान चंपाई यांनी 47 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी संदर्भात विचारणा केली। यावर राधाकृष्णन यांनी लवकरच हा शपथविधी घेऊ असं सांगितलं। मात्र त्यांनी हा शपथविधी कधी होणार हे मात्र सांगितलं नाही। सरकार बनाने के लिए नेता किया जाए, इसके लिए हम गया था। सर, अब तक शपथ लेंगे राज्यपाल से क्या बात हुई है चंपाई जी? हमने कहा कि नया सरकार बनने के जल्दी पहल किया जाए। तर दुसरीकडे 28 जानेवारी रोजी बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराला बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी तत्परता दाखवत आरजेडी मधून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली। दोन्ही राज्यपाल एकाच राष्ट्रपतीचे प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र जिथं राज्य भाजपच्या पाठिंब्याने स्थापन होते तिथे राज्यपाल तातडीने सत्ता स्थापन करण्यास दावेदारांना पाचारण करण्यास सांगताहेत, तर झारखंडमध्ये अद्याप ही तिढा कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।